नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री स्वागत करते तुमच्या सर्वांचे आपल्या भाग्यश्री हुलोक यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पारंपरिक पद्धतीने चुलीवर स्वादिष्ट रबडीसारखी मलाईदार खपली गव्हाची खीर बनवणार आहोत। चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया। बघा, खीर बनवण्यासाठी 1 किलो इथे पॉलिश करून घेतलेले खपली गहू घेतलेले आहेत। हे खपली गहू एका मोठ्या खोलगट भांड्यामध्ये ओतून दिलेले आहेत। गव्हामध्ये बघा भरपूर असं पाणी टाकून आपल्याला गहू हाताने चोळून द्यायचे आहेत। गहू पॉलिश केलेले असल्यामुळे बघा गव्हाच्या वरती घाण किती निघालेले आहे। बघा हे पाणी काढून दिलेलं आहे आणि गहू आपण 2 वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। बघा ह्या गव्हामध्ये बघा भरपूर असं पाणी टाकून हे गहू आपल्याला अर्धा तासासाठी भिजण्यासाठी ठेवून देऊया। गव्हामध्ये भरपूर असं पाणी टाकून गहू आपल्याला हाताने व्यवस्थित असे मिक्स करून देऊया। गव्हाच्या वरती झाकण ठेवून अर्धा तासासाठी गहू भिजण्यासाठी ठेवून देऊया। तुम्ही पाहू शकताय अर्ध्या तासानंतर गहू छान असे भिजलेले आहेत। बघा गव्हाच्या वरती पाणी काढून दिलेलं आहे, तोपर्यंत चूल सुद्धा छान पेटलेली आहे। बघा एका मोठ्या टोपामध्ये अर्ध पातेल इतकं पाणी घेतलेलं आहे आणि त्यावरती झाकण ठेवून आपल्याला छान अशी पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे। पाणी छान उकळल्यानंतर बघा इथे भिजवून घेतलेले खपली गहू टाकायचे आहेत। बघा खपली गहू आपल्याला त्यामधलं खपली गव्हातलं पूर्ण पाणी काढून दिलेलं आहे। फक्त आपल्याला खपली गहू गरम उकळत्या पाण्यामध्ये इथे टाकून देणार आहे। अशा पद्धतीने बघा इथे खपली गहू गरम पाण्यामध्ये टाकून दिलेले आहेत। व्यवस्थित असे बघा एका उलथाण्याने गहू व्यवस्थित असे मिक्स करून देऊया। बघा खीर शिजवताना चुलीला एकसारखा जाळ लावायचा बरं का, त्यामुळे खीर छान व्यवस्थित अशी शिजली जाईल। त्यामध्ये बघा 1 चमचा नाश्त्याचा साजूक तूप टाकलेला आहे। साजूक तूप टाकल्यामुळे बघा गव्हाच्या वरचं पाणी वरती येणार नाही आणि खीर छान मऊ शिजली जाईल। त्यामुळे खीर शिजवताना नाश्त्याचा 1 चमचा साजूक तूप टाकायला विसरू नका। बघा तूप टाकून व्यवस्थित असं मिक्स करून दिलेलं आहे। उलथाण्याने व्यवस्थित असं गहू मिक्स करून दिले आणि त्यावरती झाकण ठेवून आपल्याला हे गहू शिजवून घ्यायचे आहेत। बघा अधूनमधून आपल्याला ह्या गव्हाला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे, जेणेकरून आपले गहू अजिबात तळाला लागणार नाही। आणि गव्हाची खीर बनवताना आपण जाड बुडाचं भांडं वापरायचं आहे, त्यामुळे खीर अजिबात आपली बुडाला लागणार नाही। बघा व्यवस्थित असं उलथाण्याने मिक्स करून दिलं आणि त्यावरती पुन्हा झाकण ठेवून दिलेलं आहे। बघा ही प्रोसिजर 15 ते 20 मिनिटांनंतर करायची आहे। तुम्ही पाहू शकताय गहू आपले छान इथे अर्धा तासानंतर शिजलेले आहेत। बघा अर्धा तास अगोदर गहू भिजवून घेतल्यामुळे बघा अर्धा तासात इथं आपले गहू छान असे शिजलेले आहेत। तुम्ही पाहू शकताय। बघा हे कांडून घेतलेले गहू असतात, त्यामुळे बघा जास्त वेळ शिजायला लागत नाही। गहू छान मऊ शिजले की त्यामध्ये बघा 1 किलो गव्हासाठी इथे 1.25 किलो मी तर गूळ वापरलेला आहे। तुमच्या गोडीच्या आवडीनुसार तुम्ही गुळाचं प्रमाण टाकू शकता। बघा गूळ व्यवस्थित टाकून आपल्याला उलथाण्याने व्यवस्थित असा मिक्स करून द्यायचा आहे। गूळ विरघळेपर्यंत आपल्याला व्यवस्थित असं उलथाण्याने हलवत राहायचं आहे। बघा मस्त अशी गव्हाची खीर मस्त गूळ घातल्यामुळे चवीला अप्रतिम अशी लागते। थोडासा जाळसुद्धा कमी केलेला आहे, कारण गहू आपले ऑलरेडी शिजलेले असल्यामुळे बघा त्यामुळे गूळ टाकून व्यवस्थित असं मिक्स करून देऊया। बघा तुम्ही गहू शिजवताना अगोदर जर गूळ टाकला तर गहू कसे शिजणार नाहीत आणि त्यामुळे खीर कसाना खाताना कशी दांडर लगत लागू शकते। त्यामुळे आपले गहू शिजल्यानंतर त्यामध्ये गूळ टाकायचा आहे। तुम्ही पाहू शकताय गूळ आपला पूर्णसा विरघळलेला आहे। खिरीचा कलर तर पहा तुम्ही किती छान असा आलेला आहे। त्यामध्ये बघा ओल्या नारळा इथं 1 नारळ बघा इथे अशा पद्धतीने काप करून टाकलेले आहेत। बघा मस्त अशी खपली गव्हाची खीर बनवताना बघा ओल्या नारळ पण अशा पद्धतीने काप करून टाकायचे। मोठे मोठेच काप करून टाकलेले आहे, त्यामुळे खाताना मस्त दाताखाली कचकच लागतात आणि चवीला अप्रतिम अशी खीर लागते। बघा इथे खोबरंसुद्धा टाकून व्यवस्थित असं मिक्स करून दिलेलं आहे। त्यावरती झाकण ठेवून 5 मिनिटं छान अशी खोबरं आपल्याला मस्त असं गव्हाच्या खिरीमध्ये शिजवून घ्यायचं आहे। खिरीमध्ये मनुकेसुद्धा टाकलेले आहेत। तुम्हाला जर खिरीमध्ये मनुके आवडत असतील तर तुम्ही टाकू शकता। तुम्हाला जर खिरीमध्ये मनुके टाकलेले आवडत नसतील तर तुम्ही मनुके स्किप करू शकता बरं का। मनुके आपण खिरीमध्ये टाकून व्यवस्थित असे मिक्स करून दिलेले आहेत। बघा खिरीमध्ये चिमूटभर मीठ टाकायला विसरू नका, त्यामुळे खिरीची चव दुप्पट छान अशी लागते बरं का। मीठ टाकून व्यवस्थित असं मिक्स करून दिलेलं आहे। बघा खिरीसाठी एक खास सिक्रेट मसाला सांगते। 1 चमचा आपण खसखस घेतलेले आहे। खसखस आपण गरम करून घेतलेले आहे। 10 ते 12 आपणाला वेलची घेतलेल्या आहेत आणि जायफळ आपण पाव घेतलेला आहे। ही सर्व जायफळ खसखस आणि वेलचीची आपण ही बारीक करून पेस्ट घेतलेली आहे।
बघा ही 4 चमचे आपण पेस्ट टाकलेली आहे. त्यामुळे मस्त अशी खिरीची चव दुप्पट तिप्पट लागते बरं का. आणि मस्त स्वादिष्ट मलाईदार रबडीसारखी खीर आपली बनवून तयार होते. तुम्ही पाहू शकताय किती छान आपली खीर इथे तयार झालेली आहे. खिरीचा कलर तर पहा किती छान सुरेख आलेला आहे. तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकता. बघा इथे ड्रायफ्रूटसुद्धा टाकून व्यवस्थित अशी मिक्स करून दिलेलं आहे. ही खीर तुम्हाला पातळ वाटत असेल बरं का, थंड झाल्यावरती ही खीर मस्त अशी घट्ट होते. खपली गव्हाच्या खिरीमध्ये बघा 1 चमचा खसखस आपण भाजून त्याची पावडर बनवून टाकलेली आहे. आणि वेलची बघा आपण वेलची पावडर टाकलेली आहे, जायफळ पावडर टाकलेली आहे. त्यामुळे मस्त स्वादिष्ट आपली इथे खपली गव्हाची खीर अशा पद्धतीने बनवून तयार झालेली आहे. बघा ही खपली गव्हाची खीर पचायला खूपच हलकी आहे बरं का. पूर्वीच्या काळी बघा लग्न कार्यात ही खपली गव्हाची खीर बनवायची. आता काही ठिकाणी मंदिरात प्रसाद म्हणून ही खपली गव्हाची खीरसुद्धा बनवतात बरं का. आणि आपण सणासुदीला ही खपली गव्हाची खीर बनवतो. उन्हाळी सुट्टीला सगळेजण एकत्र आल्यामुळे आज आपण पारंपरिक पद्धतीने बघा स्वादिष्ट खपली गव्हाची खीर बनवून तयार केलेली आहे. बघा रबडीसारखी मलाईदार खपली गव्हाची खीर आपली तयार झालेली आहे. थंड झाल्यावरती तुम्ही पाहू शकताय मस्त अशी खपली गव्हाची खीर घट्टसर झालेली आहे. बघा गव्हाच्या खिरीमध्ये दूध टाकून थोडंसं तूप टाकून खायचं, चवीला अप्रतिम अशी खीर लागते बरं का. आणि तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये कोणते कोणते पारंपरिक पदार्थ बनवले ते सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका बरं का. चला तर मंडळी, आज बनवलेली स्वादिष्ट रबडीसारखी मलाईदार खपली गव्हाची खीर कशी झालेली आहे कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. चला तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.